आणि आता नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर येते, म्हणजे विदर्भ क्रिकेट संघात निवड न झाल्याच्या नैराश्यातून अवघ्या 17 वर्षीय क्रिकेटपटू आदिती चौकांडे हिने आत्महत्या केल्याची घटना घडली। आत्महत्येपूर्वी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, ज्यातून या टोकाच्या निर्णयामागील कारण समोर आलंय। क्रिकेटमध्ये मोठं यश मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आदितीला संघात स्थान न मिळाल्यानं ती मानसिकदृष्ट्या खचल्याचं समोर येत आहे। या घटनेमुळे नागपुरासह संपूर्ण क्रीडा वर्तुळात हळहळ व्यक्त केली जाते। नगर में आज सुबह 5:30 बजे के करीब एक लड़की है आदिति मोरेश्वर चौखंडे, उम्र 17 साल, रहने वाली है लक्ष्मीनगर जैन मंदिर के पास में। ये इसके माँ के साथ वहाँ पे रहती है। प्रॉपर ये लोग मूल अकोला के निवासी है। ये लड़की क्रिकेटर थी, सूर्य एकेडमी में प्रैक्टिस करती थी। पिछले 2-3 साल से यहाँ पे प्रैक्टिस कर रही थी, लेकिन उसका VCA में सिलेक्शन नहीं हुआ। इसका भाई भी क्रिकेटर है, तो इसका सिलेक्शन नहीं होने की वजह से इसने अपने घर में आज सुबह इसकी माँ रहते हुए तो इसने सुसाइड किया हुआ है। तो हमने घर में देखा तो इसका नोट भी मिला है हमको कि मेरा सिलेक्शन नहीं हो रहा है, इसकी वजह से मैं लाइफ में पीछे आ गई हूँ, इसलिए मैं अपनी जीवन यात्रा समाप्त कर रही हूँ करके इन्वेस्टिगेशन शुरू है, तपास जारी। आणि एकूणच याविषयी बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय तिवारी आपल्या सोबत आहेत। संजय, काय नेमकी घटना आहे, सविस्तर सांगाल? आपल्याला माहिती आहे की छोट्या शहरातून मोठ्या शहरात येऊन लागेल आणि वाटेल तशी मेहनत करून कसून सराव करून मोठा क्रिकेटर पाहण्याचं जे स्वप्न आहे ते कित्येक तरुण पिढीच्या नवयुवक युवतींना लागल्याचं आपण पाहतो। ही जी मुलगी आहे 17 वर्षीय आदिती मोरेश्वर चौकांडे, ही मूळची अकोल्याची असून ती गेली 2 वर्ष नागपुरात राहत होती, आपल्या आईसोबत राहत होती आणि सुर्वे क्रिकेट अकादमीमध्ये ती कसून सराव करत होती आणि महिला क्रिकेटच्यासाठी तिची स्वप्न होती। नागपूरमध्ये विदर्भ क्रिकेट असोसिएशनची जी महिला टीम आहे तीमध्ये आपली निवड होईल अशी तिला खात्री होती आणि त्या दृष्टीनं ती पूर्ण मेहनत करत होती। मात्र तरीही तिची निवड झाली नाही। आपल्याला माहिती आहे क्रिकेटमध्ये खूप स्पर्धा असते, खूप कॉम्पिटिशन असते आणि कुठेतरी त्या कॉम्पिटिशनमध्ये तिचा टिकाव लागला नाही, तिचा नंबर लागला नाही। अर्थातच तिला काउन्सिलिंग देणं गरजेचं होतं, तिला हे सांगणं गरजेचं होतं की ही आपला एक वेळ निकाल लागला नाही, एक वेळ निवड झाली नाही तर काही हरकत नाही, जग इथे संपत नाही। पण तिला कोणीतरी समजावलं नाही आणि तिला समजावण्याची गरज होती। मात्र या काउन्सिलिंग अभावी नैराश्यात जाऊन तिने आत्महत्या केली। अतिशय दुर्दैवी असा हा सगळा प्रकार आहे। नागपूरमधली ही घटना आहे।